भाजपच्या जाहीरनाम्याची झेरॉक्स एबीपी माझाच्या हाती। काँग्रेसच्या काळातल्या अपूर्ण प्रकल्पांचा पंचनामा भाजपच्या जाहीरनाम्यातून करणार। महायुतीची आज जागा वाटपाची बैठक। 90 जागांचा तिढा सोडवण्यासाठी आज चर्चा। कालची बैठक मुख्यमंत्र्यांकडून रद्द। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या बैठकांचा सपाटा। उद्धव ठाकरे कोल्हापूर, हातकणंगले, सांगली विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार। दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यासाठी राज ठाकरे अमरावतीमध्ये दाखल। कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत। विदर्भातल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज अमरावतीमध्ये बैठक। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल। ठाकरेंची युवा सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये मुख्य लढत। ठाणे जिल्ह्यामध्ये रात्रभर पावसाची संततधार। नवी मुंबईतही पाऊस। मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम। विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर। 2 दिवसीय दौऱ्यामध्ये महत्त्वाच्या आढावा बैठका घेणार। केंद्र सरकारकडून 24 संसदीय समित्यांवर नाव जाहीर। राहुल गांधी संरक्षण विषयक समितीचे सदस्य तर शशी थरूर परराष्ट्र व्यवहार विषयक समितीचे अध्यक्ष। केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समिती अध्यक्षपदी सुनील तटकरेंची वर्णी। सभागृहात चर्चेला येणारे विषय तपासून अहवाल सादर करणार। अक्षय शिंदेच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी जागा मिळेना। शिंदे कुटुंब उच्च न्यायालयात धाव घेणार। आरटीओ कर्मचारी संघटनेचा संप अखेर मागे। कालची चर्चा सकारात्मक। आजपासून काम सुरू। पुण्यातल्या नामांकित महाविद्यालयामध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार। 4 अल्पवयीन आरोपींना अटक। ऑनलाईन रमी हा कौशल्याचा खेळ कसा? मुंबई हायकोर्टाचा सवाल। तर राज्य सरकारसह जंगली रमी आणि रमी सर्कलला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश। हिजबुल्लाहच्या हवाई विभागाचा प्रमुख मोहम्मद हुसैन सरूरचा इस्रायलच्या हल्ल्यामध्ये खात्मा। इस्रायलवर झालेल्या हल्ल्यांचा होता मास्टरमाइंड। राज्यसेवा परीक्षा गुणवत्ता यादी जाहीर। महेश घाटुळे राज्यात प्रथम। वैष्णवी बाविस्करची मुलींमध्ये बाजी। आणि भारत आणि बांगलादेश दुसरी टेस्ट मॅच आजपासून। कानपूरच्या या मॅचवर पावसाचं सावट। दोन्ही टीम्स 3 स्पिनर्स खेळवण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।